नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाला भरलेली भेंडी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। भेंडी ही 12 महिने असते, त्यामुळे तुम्ही केव्हाही ही रेसिपी करून खाऊ शकता। तर त्यासाठी भरलेली भेंडी करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी कवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत मी 250 ग्रॅम घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर 250 ग्रॅम भेंडीसाठी केवढा मसाला लागतोय त्याप्रमाणेच मी मसाला घेतलेला आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले, 1 वाटी खोबरं, तीळ, धने, जिरे, लसूण, गरम मसाला घेतलेला आहे, मिरच्या, आलं, मीठ, घरगुती कांदा लसूण चटणी, तेल। मी इथं लिंबाऐवजी चिंच गुळाचा वापर केलेला आहे, आमचूर पावडर वापरलेली नाही। कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही जर चिंच गुळ वापरत नसाल तर लिंबू आणि आमचूर पावडर वापरला तरी चालेल। भेंडे कट करून घ्यायचा आहे। हे पुढचा भाग आणि हे मागचा भाग। हा पुढचा भाग पहिला कट करायचा, मागचा भाग कट करायचा आणि त्यानंतर मधून अशी ही भेंडी कट करून घ्यायची। यामध्ये आपल्याला जो मसाला आहे तो भरून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण सर्व भेंड्या कट करून घेऊया। भेंड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मग आपण आता मसाला तयार करायचा आहे। शेंगदाणे आधीच मी भाजून घेतलेले आहेत। खोबरं, तीळ, धने आणि जिरे हे भाजून घ्यायचं आहे। कढई पण तापाय ठेवली आणि खोबरं भाजायला टाकलेलं आहे। बारीक गॅसवर भाजून घेऊया खोबरं। खोबरं भाजलेलं आहे आणि ते आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर तीळ घालायचं आहे। तीळ नंतर धने आणि जिरे हे पण घालून गरम करून घ्यायचं आहे। सगळे गरम झालेले आहे, ते पण मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊया। मसाला गरम केलेला गार झालेला आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया आणि हे आलं पण घालूया, लसूण घालूया। त्यानंतर ह्या मिरच्या आहेत ह्या पण घालूया। आपण जराशा हाताने अशा कट करून घालूया आणि बारीक करून घेऊया मसाला। तर सर्व मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया। मसाला बारीक करून घ्यायचा। त्याला मसाला एका ताटात काढून घेऊया। मसाला सगळा बारीक करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला आता ही कांदा लसूण चटणी घालायची आहे। त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि गूळ घालायचा आहे। त्यानंतर हे चिंचेचं कोळ काढलेला आहे मी, तो पण घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायचं आहे आणि सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यात थोडंसं तेलही घालूया, त्यामुळे टेस्ट छान येईल। त्या पद्धतीने मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण नंतर एक भेंडी घ्यायची आणि ह्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा। अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा। चला, अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या भरून घेतलेल्या आहेत आणि आता नेरलेपच्या तव्यावर आपण फ्राय करून घ्यायच्यात। नेरलेपचा तवा पण चांगला तापलेला आहे। अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचं।
ह्या भेंड्या सगळीकडे आपण फ्राय करण्यासाठी ठेवून घ्यायच्या. जरा सुट्ट्या सुट्ट्याच ठेवायच्या, म्हणजे भाजतीला एकदम सगळ्या घातल्या तर भाजणार नाहीत. थोड्या थोड्या घालून आपण भाजून घ्यायचे. हे फ्राय करण्यासाठी घातलेले आहे आणि राहिलेला मसाला आहे तो आपण भेंड्या भाजल्यानंतर नेरलेपच्या तव्यात टाकून फ्राय करून घेऊया. आपण अशा खाली वर पलटून घ्यायच्या. थोड्या भाजल्या की आपण पलटून घ्यायच्या आणि परत आणि पलटायच्या. अशा पद्धतीने आपण सगळे हे भाजून घ्यायचे. चला, भरलेले भेंडे चांगल्या भाजून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने चांगल्या भाजून घ्यायच्या वरून लालसर काळसर होईपर्यंत. तर चला, या भरलेल्या भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.